हाय गाईज, वेलकम टू माय व्लॉग. आणि आज मंडे आहे आणि आज माझ्या घरी भारीपाच टीम आलेली आहे शूट करायला आईच्या हातचं. आणि आपल्याबरोबर आहे आदित्य, जो एक खूप बाप GOP आहे. आणि दुसरा आहे ब्लू बॅकपॅक इंद्रजित माय फ्रेंड, जो आज डिरेक्ट करतोय आणि आम्ही शूट करतोय आमचा एपिसोड. मी डिरेक्ट करायला नाही, मी चिकन खायला आले आईच्या हातचं. ओके गाईज, तर तुम्हाला याचा BTS पण बघायला मिळणार आहे, पण जर ह्यांनी संडेच्या आधी एपिसोड टाकला तर, नाही तर मग पुढच्या संडे. कसं इंद्रजित कधी होईल एपिसोड? काय माहिती, का माहिती बोललाय, का माहिती, का माहिती. मग माझा पण ब्लॉग कसा होणार आहे, का होणार आहे बघूया. चला चलो भाई, जेवण जेवण. अरे MIचे हेडफोन घेतलेत ना, इयरबड्स सुसी. रेडमी रेडमी वेगळा पैसे कॅन्सल हेडफोन्स घेतलेत ना, MI2C. अरे MI काय येतं तुझ्या? रेडमीचे नवीन हेडफोन घेतलेत, इयरबड्स 2C. हेडफोन काय होईल मग? अरे इयरबड्स. अरे रेडमीचे नवीन इयरबड्स घेतलेत ना 2C. का बाप वाजतात रे, कडक कडक. ठीक आहे. ओके, कॅमेरा रोलिंग अँड ऍक्शन. बाबा, आमरस पाहिजे का? आमरस. ए भाई, काय करतोय? अरे MIचे नवीन रेडमी घेतलेत ना, MIचे रेडमी घेतले. MIचे नवीन इयरबड्स. MIचे नाही, रेडमीचे नवीन. 3, 2, 1 का? पहिल्या याच्यात हाईट झालं, दुसऱ्या ह्याच्यात चालू झालं. दुसऱ्या ह्याच्यात छान आलं. तू इथून शूट करतात तर मी याला विकतोय. रील क्रिएटर आफ्टर इंस्टाग्राम बॅन. हा काहीतरी मागायला आला आणि मी हो गया. खेळा. प्रोफेशनल वे ऑफ हेल्जिंग अ बनाना नाइफ. सब गाइस, want bananas? Come, take my banana. चलो रील बनाना. आओ इधर रील बनाना है. ओ सोनी कितनी सोनी आज लगती है, लगती है मेरा सजना ना तेरा, अंधी है दीवाना शकतो की हे झाला. सोनी मेरी सोनी आज लगती रे, ओ मेरे सारे एक एक गोष्टी टाकतोय री सजती वे. हे वाले एवढंच करू. डन डन डन, चल लवकर. 2, 1, go. ओ सोनी मेरी सोनी आज लगती वे, ओ मेरे प्यार की मेरी सजदी वे. इकडे बघते तू, अंध भी है दीवाना तेरा, ओ सजन दी आ सजन दी. बस कर. अब इनमें ही डूबते हो जाओ पार, यही है दुआ.
ओके चलो रेडी रेडी कॅमेरा रोलिंग हाँ अँड ॲक्शन 3 2 1 एक्शन I'm gonna get gonna goo. भाई लेट चाललंय तुझं लेट चाललंय एकाने कोणाला तरी फॉलो कर मला फॉलो कर ठीक है 4 बीट आहे कॅमेरा रोलिंग अँड ॲक्शन 3 2 1 गो I'm gonna get gonna do. Hey, gay. गणेश इथे आम्ही शूट करायला आलो आहे लाईट चालला आहे आणि करणचा तिकडे कोणतरी मुलगी भेटली आहे बोलत बसला तिच्याशी तो इथे शूट विसरला तो गप्पा इथं वरती लाईट जाते इथं अंधार होते संध्याकाळचे 7 वाजले माझी रील आहे ना म्हणून करण असं करतोय स्वतःच्या असं तर सिरियसली करायचं मुलगी दिसली तर बोलत बसला गप्पा मारत बसला इथं काय आहे का नाही वेळ ते मित्राचं काय अँड ॲक्शन किती दिवसांनी बघतो किती दिवसांनी भेटतो रे तू बघतोय आणि भेटतो तुला तुला काय ते डिसाईड करा तुझे थांबा मला मित्रा कुत्रे घ्यायला आलो आम्ही बघायला आलो ऍक्टर काय करतेस किती ऍक्टिंग करतेस ते बघायला आलो पुढे जाऊन लगेच लवकर निघे थोडा भेटेल मग असं उलटं जाताना मच्छी घेऊन जायची अरे घ्यायची आता कोपरीला दिलं ताजी मिळते ना सगळ्यांना गाई झाली याला सोडून कसली गाय झाली एंगेजमेंटची किंवा तिला अजून आहे एंगेजमेंट कधी नाही घरगुती असेल म्हटलं येणार आहेस का तू आता 50-60 लोक तरी आम्ही बोलवणार येणार आहेस घरातली 100 आहेत कारण तुला आपण पहिल्यांदा कधी भेटलेलो आठवतं एकदम सगळ्यात पहिला दिवस तू काय घातलेलं मी काय घातलेलं वगैरे असं पहिल्यांदा मला एवढं आठवतं की म्हणजे कपडे वगैरे एवढं तर ऑफकोर्स नाहीच डेफिनेटली बट मला एवढं माहिती आहे की आपण चायनीज खायला गेलेलो माझं ते जे मी ज्या संस्थेमध्ये होतो त्यांचा तो शो होता आणि त्याच्यानंतर आपण चायनीज खायला गेलेलो अनिकेत आपल्याला म्हणजे ते जरा अनिकेतनी आपल्याला भेटवलेलं अनिकेत जाधव आणि आपण चायनीज खायला गेलो आणि त्यावेळी मला ठीक आहे हा नील आहे भेटलं त्यावेळी काहीच माहित नव्हतं तुझ्याबद्दल मला तू 60% रॉंग आहे 60% 60% मग 40 एक मिनिट 40%च बरोबर आहे पहिल्यांदा आपण तुमच्या त्या एकांकिका भेटलो आणि भेटलो शेक्सपियरचं नाटक बरोबर केलं, हे आठवतंय हे बरोबर आहे. त्यानंतर पण चायनीज नाही मित्रा मनीषा नगरला पावभाजी खायला भेटलेलो त्या स्टॉलवर भेटलेलो आपण मनीषा नगरच्या तिथे आम्ही पावभाजी खातो नंतर तू आलास भेटलो आपण तिकडेच तिथे तुझं ते बॅटमॅनचं ब्लॅक कलरचं फुल स्लीवचं टी शर्ट आहे ना ते घातलेलं तू आणि त्याची ती सडकी ब्ल्यू जीन्स एक मिनिट मग माझा ते स्टँडअप होता का त्यावेळी कारण मला वाटतं मी बॅटमॅनच्या वेळी ते स्टँडअप केलं नमस्कार कसे आहात सगळे उपास आहे का तिकीट तर 300 रुपये होते का रे अरे मग बोला ना कसे आहात सगळे मजेत ना अरे बरं एकला तो पावभाजीवालाच असतो बरोबर त्यामुळे आपण मग पावभाजी खायला गेलो मी गेलो मग तिथे तू आलास इव्हेंच्युअली नंतर आणि मग तिकडे ओळख ऍक्च्युअली आपल्याला भेटवलं अनिकेतनी की
अरे हा काय बोलतात त्याच्या आधी तुला मी माहिती होतो थोडा तरी काय रेफरन्स 60 पण सेम मला काहीच माहिती Exist नव्हतं. हा काहीच एक्झिस्टच नव्हतं आयुष्यात. तुझा चॅनल होता एक युट्यूबवर, त्याचं नाव होतं करण सोनावडे. नाही हो SS करण नाव होतं. हो. तुला जाट्या काही नाही मला आठवलं थांबतो मी सांगतो. SS करण फेसबुक पेजचं नाव होतं. हो चॅनलचं नाव पण S.S. तू जा ना ह्याच्यावर बघ ना, आपल्या त्या जुन्या सगळ्या सिटी आणि ह्याच्यावरती पण S.S. करण असं आहे. मला एवढं माहिती होतं जेव्हा तू मला भेटल्यानंतर आपण युट्यूब चॅनल सुरू वगैरे केला तेव्हा तू बोलला की तू फेसबुक ट्विटर युट्यूब 3 वेगळी नाव आहेत, लोक कसं शोधणार कसं असं झालेलं. बोलला हा आपण काहीतरी नाव चेंज करू आणि मग त्याच्यानंतर आपण त्याचं नाव ठेवतो असं मला आठवतं. SS करण मला माहिती फेसबुक पेजचं नाव होतं, कन्फर्म माहिती. हा फेसबुकचं तर होतं, फेसबुकचं आणि नाही. तुझ्या ह्याचं पण SS करणच होतं, चॅनलचं पण SS करण होतं, इंस्टाग्रामचं फोकस्ड इंडियन होतं आणि ट्विटरवरती काहीतरी वेगळं होतं. SS करण होतं, ट्विटरवरती SS करण असं काहीतरी होतं. विविध होतं. जेव्हा मी तुला भेटलो तेव्हा मी 3rd इयरला होतो. 3rd इयर का फायनल इयरला होतो. बरोबर ठीक आहे, फायनल इयरला होतो. मला आठवतं माझ्या आयुष्याचे एवढे लागले. 2016 मी फायनल इयरला माझं पासआउट झालो. त्यानंतर मी कबूतरमध्ये होतो. मग कबूतरमध्ये आम्ही एक शो करत होतो, त्याच्यात एक माईम ऍक्ट करायचं होतं आणि मग मी तुला बोलावून घेतलं बरोबर की करणला बोलव, आणि मग आपण एक माईमचा ऍक्ट बसवलेला. त्यावेळी मी अक्षरशः पैसे वगैरे पण काय एक्सपेक्ट करत नव्हतो. मला फक्त एक होतं की मला परफॉर्म करायचं ना, ते पण नाही. त्यावेळी असं होतं की नाही भाई परफॉर्मन्स करायला भेटतो लोकांसमोर आणि दिस इज द ऑपॉर्च्युनिटी मे बी तिकडून आपल्याला उचलून आपण पण यशराज मुखर्डे वगैरे हो असं त्यावेळी दिला. हागला कोणतरी बेंचवर फोन करून मोमेंटच घालवला. आता किस होणार होता आमच्यामध्ये ह्याच्यानंतर. त्यावेळी मला असं वाटलं की भाई मी फेमस वगैरे होईल, यशराज मुखर्डेच्या लेवलला पोहोचेल मी, बट तसं काही नाही मग तू आलं. फेमस का होशील? हा ते नाही, मला असं वाटलं की लोकांसमोर परफॉर्म करायला भेटेल ना जरा काहीतरी तो पहिला वेगळं. व्हिडिओ मिळाला पाहिजे त्याचा, असेल कुठे तुमच्या असेल कुठे त्याचा व्हिडिओ मिळाला तर मी आता टाकीन. तो पहिला व्हिडिओ जिथे मी करणचा ऍक्च्युअल बसवलेला ऍक्ट असा आणि म्युझिक वगैरे सगळं असं बसवलेलं. फक मला अजून आठवतं रिहर्सल वरती आपण ते घामाघूम झालेलो वरच्या रूम मध्ये जाऊन. हे 2017 2 दिवस करत होतो मला माहिती. 2 दिवस दोन आपण दिवस त्याची होतो. रिहर्सल केली. मग तू परफॉर्म पण केलंस आणि मग त्याच्यानंतर कोणाचा परफॉर्मन्स होता? त्याच्यानंतर होपलेस शो होता. हा तुमचा तो शो होता ना. तर म्हणजे हो नंतर मग तू ते एखादे हार्लेम शेक का काय शूट करायला आलं? हार्लेम शेक. हा मला ती कॉन्सेप्ट आलेली त्यावेळी. हार्लेम शेकचा ट्रेंड चालू होता, तर मी बोललो की मला करायची. मग मी आलो, तुम्ही खूप बिझी होते. मी बोललो की जास्त नाही 10-15 मिनिटात होऊन जाईल. Freeze like a mannequin, freeze like a mannequin. Pause and hold it like a mannequin. Freeze like a mannequin, freeze like a mannequin. Pause and hold it like a mannequin. Like a mannequin, like a mannequin. Get your homies chillin' and start recording. Like a mannequin, like a mannequin. Get your homies chillin' and start recording. Freeze and hold it, just like a mannequin. Quick, make a pose, just like a mannequin. Hold that position, just like a mannequin. Dab, then stop, just like a mannequin. झालं टाकल्यानंतर तो व्हिडिओ जात नव्हता बिकॉज कॉपीराईट इश्यूज होत होते फेसबुकवर. त्यावेळी कॉपीराईट इश्यूज वगैरे हे काय माहिती नव्हतं मला. तर तो पडतोय आणि तुम्ही का कोणतरी विचारत होतं मला की भाई कधी जाणार व्हिडिओ कधी जाणार असं. ते पण एक्सायटेड होते सगळे जे व्हिडिओमध्ये होते. नंतर मी काहीतरी झोलझापाट केला आणि तो झाला, फायनली गेला. तो आहे, तो आपला ह्युमरस चॅनलवर अजून तो आहे तिकडे. त्यानंतर मग तू जेव्हा मी आय गेस कबूतर सोडलं त्याच्यानंतर मग मी जॉईन झालो. मी तुला फोन केला की अरे काय असेल तर सांग, आपण शूट करूया. म्हणजे त्यावेळी मला अजूनही आठवतं की त्यावेळी मीच सगळं, कॅमेरा मी, एडिट मी, स्क्रिप्टिंग मी, आणि सगळं मला ते कंटाळा आलेलं एका वेळी. कारण मी काम पण करत होतो, जॉब पण, घरातून बांबू भेटवतो. तर मग मी बोललो यार कंटाळा येतो यार. मला वाटतं 1 वर्ष झालेलं ना मला करून. तुला 1 वर्ष, चॅनलला 1 वर्ष झालं. हो, तर मी बोललो यार कंटाळा येतो, हेच कर, धावपळ मीच स्वतः धावपळ करतोय. थोडं आलेलो मी की आता इट इज टाइम टू स्टॉप इट. अरे 1000 का चुट्टा चाहिए पता है ना? नहीं अरे अपना पैसा नहीं है. वो देख भिखारी लोग आए, देख भीख मंगे साले. जाओ जाओ जाओ, कुत्ते को दे दो, भीख दे दो. हा रघुबाई
रघुबाई बड़े बैरिस्टर आए ना साले, बड़ी बड़ी बातें भीख मांगे खाते। जो कहते हैं ना सुन ले, ज्यादा बकवास मत कर, समझा? तो डेढ़ बेटा कसा आहे? अरे जरा मित्राचं काम होतं रे. 1000च्या सुट्टे भेटतील का रे? अरे भाई भाई मैं क्या बोल रहा भाई, मैं क्या बोल रहा है, 500 का छुट्टा. तुझ्या आईचा घोट क्या? आणि नंतर मग नीलचा फोन आला. संध्याकाळ होती, मला अजूनही आठवतं. मी डायरेक्ट ऑफिसवरून येत होतो आणि नीलने असा फोन केला की भाई भेटायचंच, भेटतो. आपण डायरेक्ट पण भेटलेलो. हो भाई, मला आठवतं कुठे, श्रद्धा हॉटेलच्या बाहेर. आता विचार करतो की चालू करू. मी तर अपच झालो. मी बोललो भाई अभी तो चाहिए, अभी सपोर्ट चाहिए. तर मग आपण चालू केलं, तुम्ही अनिकेत. आपण कसं त्यावेळी व्हिडिओज बनवायला सुरू केले. मला आठवतं पहिला व्हिडिओ हा होता, जो मागे चिखल उडतं माझ्या. नाही हो तो व्हिडिओ. अरे हो, हा व्हिडिओ होता की मैंने तेरे गर्लफ्रेंड को देखा है. अरे वो तेरी गर्लफ्रेंड माझ्या घरी शूट केलेला आपण, मला आठवतंय. सगळ्यात पहिला व्हिडिओ होता. अरे फोनचे कॉन्व्हर्सेशन. अरे वो तेरे गर्लफ्रेंड को मैंने ती ढोल बांधून शेवटी हा फुटेज टाकला. मी ऍक्च्युली आता तो मध्ये बघितलं ना फुटेज, मला असं वाटतं तो सर्वात मोठा चित्त्या कॉन्टेंट आहे आपला. कारण ते एंडचं काय लॉजिकच नाही मला असं वाटतं आता. काहीच लॉजिक नाही वाटत. पण त्यावेळेला हा म्हणजे ऑफकोर्स आता तो उस समय हमें बड़ा लग रहा था लॉजिक. हा ते मॅच्युरिटी नंतर आता जरा हलकी हलकी यावी लागते. त्याच्यानंतरचा दुसरा व्हिडिओ आपण एकत्र शूट केलाय, तो म्हणजे ती ब्लडी मेरी. पप्पांसोबत. येस, तुझ्या घरी आणि मग आम्ही रात्री शूट केलेलं, ते मला अजूनही आठवतं. कैंडल को देखो, मिरर को देखो, आंखें बंद. ब्लडी मेरी, ब्लडी मेरी, ब्लडी मेरी. ये मेरा लड़का करण सोनावड़े, इसका चैनल को सब्सक्राइब करो. सब्सक्राइब ही बोल रहा हूँ, सब्सक्राइब करो ताकि कुछ ढंग का काम कर सके. आणि हां, मग तेव्हापासून आपण एकत्र व्हिडिओज ऑलमोस्ट बनवायला लागलो. मग तू स्टुडिओ कधी घेतला मला माहित नाही. खूप नंतर मग आपण बरेच व्हिडिओ शूट केले. त्याच्यानंतर त्याच्या आपण घरातूनच ऑपरेट करायचो. हा, घरातूनच करायचो. आरतीचा एक मोठा बँगर व्हिडिओ आपण बनवला की डिफरंट टाइप्स ऑफ आरतीवाला. तो तर भाई तो खूप बँगर व्हिडिओ होता. खूप बँगर, आणि त्याच्यासाठी खूप मेहनत पण घेतलेली आम्ही. पहिला व्हायरल व्हिडिओ आमच्या आयुष्यातला तो आहे. म्हणजे खतरनाक लेवलला व्हायरल. युट्यूबवर तेवढा व्हायरल नव्हता केला, बट फेसबुकवर मिलियन्स हा, म्हणजे त्यावेळी आम्हाला कळलं की मिलियन्स काय असतं आणि थाउजंड्स ऑफ शेअर्स काय असतात. तोपर्यंत मी स्टुडिओ घेतलेला माझा स्वतः घेतलेला. तोपर्यंत स्टुडिओ घेतलेला. आणि तुला मी स्टुडिओला गेलो 10-11 वाजता आणि तुला फोन केला. मी ऑफिसवरून आलो. नाही, सकाळी 10 वाजता गणपतीचे दिवस होते. हा, गणपती दिवस. आणि मित्रा खूप नोटिफिकेशन येत आहेत रे मला फेसबुकचे. दुपार मला हा रे खूप नोटिफिकेशन आम्हाला माहितीच नाही काय चालू आहे याच्यामध्ये. मग मी गुगल फेसबुकवर जाऊन बघितलं तर काहीतरी 10,000 शेअर झालेले. बोलले मित्रा 10,000 आहे का हे? तो काय बोलतो अजून थांब बघतो मी. तू पण बघितलं तो हा रे बेंचो अजून हा रे 1000 कॉमेंट वगैरे असं काहीतरी चालू होतं तेव्हा. आम्ही असं फाक काय होते आमच्यावर. 2017ची गोष्ट. हा 2017ची गोष्ट, त्यावेळी. आणि स्टुडिओ म्हणजे मित्रांनो, स्टुडिओ म्हणजे जे आम्ही स्टुडिओ करतोय हे स्टुडिओ नाही, हे असं एक छोटंसं घर होतं. माझंच घर होतं. हा, आणि तिकडे आम्ही म्हणजे त्यांनी कामासाठी घेतलेलं होतं, तर सगळीच कामं आम्ही तिकडून करायचो. एक छोटंसं म्हणजे प्रॉपर स्टुडिओ अपार्टमेंट होतं. किचन फक्त
छोटी रूम आणि असं तिकडेच आम्ही काहीतरी मॅनेज करून आम्ही करायचो काम. आणि म्हणजे त्या ह्याच्यावरती जाम मजा केली, पण त्या स्टुडिओवरती स्टुडिओवरची तर खूप मेमरीज आहेत. म्हणजे मजा केली खूप लोकांचे. मला वाटतं ह्याचे पण आपला त्याचं नाव विचारलं यार, पी वरून आपल्या तो परीक्षित म्हणजे अनोळखी लोक तिकडे त्यांच्याबरोबर मैत्री होऊन जायची माझी. नीलचे मित्र यायचे आणि त्यांच्या तसेच सगळे. ओंकार मानकामे तिकडे आला, त्याच्याबरोबर मैत्री झाली. त्याचे कॉलेजचे मित्र तिकडे आले, त्याच्याबरोबर सगळ्यांबरोबर आपला अलगी वाईब सुरू झालेला तिकडे. तर मजा यायची यार तिकडे शूट करून. मला अजूनही आठवतं दुपारी पण शूट करायचो आणि तिकडे जायचं आणि एसी लाव. पण अरे एसी तर 1 वर्षाने घेतला रे. एसी बरोबर 1 वर्षाने घेतला. त्याच्या आधी तर आपण असे गरमीत मारायचं. त्याच्यात मला आठवतं की तुला पैसे आलेले कुठून तरी हेच जॉबचे बोनस का काहीतरी बोनस आलेला. आणि भाई बोलतो नील आपण एसी घ्या, नील आपण एसी घ्या. कितीचा एसी घेतला? 4,000 OLX वर 4,000चा एसी विंडो घेऊन लावला आम्ही. आणि जेट आम्ही लावून डायरेक्ट एसी समोर उघडे असे. मजबूत गरम व्हायचा, मजबूत गरम व्हायचा, बेकार गरम व्हायचा. मेरे रस के कमर, मेरे रस के कमर, तूने पहली नजर जब रस से मिलाई मजा आ गया. वही रे तेरे बिना मैं कैसे जीऊं. दिल की सभी मुझको है अगर आजा दिल की आठवा काय व्हायचं सकाळी 10ला यायचो. माझं एक दुसरी कंपनी पण मी कामाला होतो, ते आम्ही काम करतो. करण ऑफिसला जायचा, ऑफिसवरनं यायचा, संध्याकाळी यायचा 7ला डायरेक्ट यायचा. मग सगळे आम्ही शूट बीट गप्पा. सॅटर्डे आम्ही मजबूत शूट करायचो, पण तेव्हा करायला सुट्टी असायची जॉबला. नाही मंडेला. सॅटर्डे संडे सुट्टी नव्हती ना मला तिकडे. मग जिथे मी काम करत होतो तिथे मला सॅटर्डे संडे मंडेला सुट्टी असायची मला. ओ अरे हा, मंडेला सुट्टी असायची, विसरलोच मी. मंडेला सुट्टी असायची. आणि तिकडे काम करून म्हणजे ते दोन्ही मॅनेज करून आमचं चालू होतं. म्हणजे नीलचं पण त्यावेळी दुसरीकडे काम चालू होतं. मी पण बोललो की पुण्याला जायचो, शूट करायला यायचो, अप अँड डाऊन वेब सिरीज वगैरे असं सगळं चालू होतं. फायनान्शियल म्हणजे घरच्यांनी आम्हाला डायरेक्ट लावलेलं की खुद का खुद देखो, बस हो गया, हमारा आशीर्वाद है अभी सिर्फ और कुछ नहीं मिलेगा. आणि त्याच्यानंतर मग हा होता 2017. आणि मला आठवतं 2017च्या बाय डिसेंबर तू जॉब सोडायच्या ह्याच्यात आलेलास. आणि तू बोलला की मी जॉब सोडतोय नील, आपण फुल टाइम करूया, मी जॉब सोडतोय, मग आपण चांगलं करू, काहीतरी भारी होईल, हे होईल, ते होईल, असं होईल, तसं होईल. तर मी बोललो की सोड बाबा, आता काय बघू, आपण बघू कसं होतंय, काय होतंय. बाय दॅट टाइम आम्हाला किती सबस्क्रायबर झालेले? काही 2000 3000 आत्ताच कुठेतरी 10,000 झालेत आपले. त्यावेळी तर 2000 सबस्क्रायबर, 2-3 होते. 2000 सबस्क्रायबर झाले. त्या हिमतीवर 2000 सबस्क्रायबर वर आम्ही जॉब सोडायचा भाई बोलतोय. हा मी बोललो बस जॉब, प्रॉपर कॉर्पोरेट जॉब चांगला, म्हणजे पेइंग जॉब चांगला होता. आणि अरे घरचे तर कधी एक्सेप्ट करतच नव्हते तो जॉब. पण तरी मला सोडलास तेव्हा घरी काय बोलले नाही का तुला? नाही, मी सोडला त्याच्यानंतर मी जरा त्यांना असं काय बोलतात आश्वासन दिलं की नाही सगळं ठीक होईल आता पुढे. हा मला आठवतं मी सोडला पण का, कारण मला एक स्टँडअपचा कॉल आला पुण्यावर. तुला आठवतं? तू पुण्यालाच होता. मला स्टँडअपचा कॉल आला की जॅनमध्ये, मला आठवतं जॅन 2018 का 17, पण 17ला आपण नाव बिव बदललं चॅनलचं वगैरे, आठवत असेल तर. हा, मी तेव्हा पेलिंगला गेलेलो.
अच्छा त्यावेळी आणि 18 हा तू जाऊन आला. हा आपला प्लॅन झालेला की आने के बाद नाम आने के बाद नाही भाई. आने के बाद सब रेडी होना है. तू 17च्या डिसेंबर हा जॉब तू सोडलास हो. एवढं मला कन्फर्म आठवतं. तू बोलला की त्याच्यानंतर मग आपण ठरवलं की आपण आता चॅनलला प्रॉपर रन करायचं. प्रॉपर युट्यूब चॅनल सारखं युट्यूब चॅनल आपण करायचं काय करायचं. त्याच्या आधी तू इनफॅक्ट ह्याला पण भेटलेलास एकदा आपल्या बियुनिकला भेटलेला भेटलेला आणि त्याच्यानंतर पण एकदा भेटलेला स्क्रिप्ट लिहायला काहीतरी. आणि तो बोलला की आपण काहीतरी युट्यूब वर व्हिडिओ करूया ब्युनिक सोबत. आणि आपण असेल की फक यार आता ब्युनिक सोबत व्हिडिओ करायचा आपल्याला यार. म्हणजे त्यावेळी पासून भाई असं आम्ही झालेलो की फक बाप एकदम मजा. 2015 का 16 पासून पहिल्यांदा ज्यावेळी खूप आधी म्हणजे नील भेटायच्या आधी पण मला ज्यावेळी नील भेटलेला तेव्हापासून तो आम्हाला सपोर्ट करतो या बाबतीत. आणि ते यूज केले बाय शाउट आउट टू निक होमी या अँड असं आहे. आणि हा मग त्याच्यानंतर मी तो जॉब वगैरे सोडला. बट मी तेच बोलतो की मी जॉब सोडला बिकॉज मला एक स्टँडअपचा कॉल आला पुण्यावरून. आणि मी बोललो की त्यावेळी ती लोक स्टँडअपसाठी 10,000 रुपये देत होते ऑन द स्पॉट. आणि मी महिन्याला 20,000 रुपये कमवायचे जॉबमध्ये. मी बोललो की भाई 10,000 मतलब 1 घंटे में कमाय. गेलो पुण्याला परफॉर्म केलं. मला आठवतं मी तुझ्याकडे आलो मग परत राहायला तू जिथे राहत होतास. आणि मग त्याच्यानंतर ते जॉब वगैरे झालं. मला अरे 10,000 रुपये सब सेट आहे भाई. जॉब वगैरे सोडून झालेलं आहे. त्याच्यापुढे काय आयुष्यात कामच नाही येत. आयुष्य अडकून गेलंय. त्या हिमतीवर मी सोडलं की स्टँडअप भेटलाय. आता सगळं पुढे आयुष्य भाई पैसा ऐसा छापे का माय. आपण 2017च्या एंडला डिसेंबरला ठरवलेलं हे की आपण चॅनलचं नाव SS करण बदलून वेगळं काहीतरी ठेवायचं. आणि आपली ती हे चालू होती नाव शोधायची. फुल काय करायचं ब्रेनस्टॉर्म करतो. आणि मग शेवटी आम्ही फायनली एक नाव ठरवलं ह्युमर अस. त्याच्या आधी भरपूर वेगळी नाव होती पण आम्ही मग शेवटी ह्युमर असं लॉक केलं. डिसेंबरचा एंड महिना आला एंड दिवस आले आणि आम्ही असं ठरवलं की एक्झॅक्ट 2017ला 12 वाजता नाव चेंज करायचं. ठीक आहे. आता मी गेलोय पेलिंगला. ठीक आहे. हिमाचलमध्ये हिमाचल बोलतोय आणि सिक्कीम साईडला मी पेलिंग नावाचं एक गाव आहे. तिकडे मी 31च्या एंड म्हणजे 31च्या निमित्ताने गेलेलो. आणि हे लोक माझ्या स्टुडिओमध्ये बसून पार्टी मारत होते 31st. आणि माझं ठरलं की सगळं नाव बिव लोगो बिगो बनवून घेतला. त्याचं सगळं रेडी प्रॉपर एक लॉन्च करायचा चॅनल असा हिशोबात आम्ही. लॉन्च म्हणजे कोणच ओळखत नाही बट लॉन्च करूया आपण आमच्यासाठीच लॉन्च म्हणजे नाव आता बदलणार मग न्यू एनर्जी आहे. तर आम्ही ठरलं की 12 वाजता फेसबुक युट्यूब आणि इंस्टाग्राम आणि ट्विटरवरती पण होतं. ट्विटरवर नाव बदलायचं आणि त्याचं नाव ह्युमर असकारचं असतं की लोगो बिगो डीपी चेंज करायचं वगैरे. आम्ही एवढे चिवतिया होतो तर की 12 वाजता करायचं मग नाव चेंज होणार 2018 1 जानेपासून पुसलं. आणि मी तिकडनं मी यांना कॉल बिल केला 12 वाजून गेले. बोललो भाई चेंज किया क्या. करण बोलतो नाव होते नाही होतं नाव चेंज. बोला का नाही होतं नाव चेंज. नाही होते त्यांना वेळ लागतो नाव चेंज. एका दिवसात नाव फेसबुक 1 आठवडा घेतात. ही जवली आम्ही बोललो बेंच गाड लागली. युट्यूब वरती झालं ना आय गेस. युट्यूब वरती झालं. हो युट्यूब वरती होतं पण ते पण जरा वेळ लागला. आमचा तिथे मूड ऑफ झाला की सुरुवातच भिकारचोट झाली असं सगळं झालं. पण इव्हेंच्युअली ते झालं. 2-3 दिवसांनी सगळं झालं. मग करण एकदा मला आठवतंय तू फेसबुकचं आपलं होतच नव्हतं. मग तू एक फेसबुकच्या ऑफिसला गेलास आणि तिकडे काहीतरी ओळख बिळख काढून तू फेसबुक मधनं चेंज करून घेतलंस ते नाव. हे पण मला आठवतंय. खूप धावपळ केली. 2-3 महिने होत नव्हतं आपलं. हा फेसबुकचं नव्हतं बाकी सगळं झालं. दर्शक कृपया ध्यान दीजिए बेल आइकॉन दबाइए और ह्यूमरस के सारे अपडेट्स पाइए. मला अजून एक आठवतं इंस्टाग्रामचं जे होतं तुला माहिती आहे. अजून जर इंस्टाग्रामवर तू ह्युमरसच्या इंस्टाग्रामवर गेला एकदम खाली गेला तर माझे पर्सनल फोटोज आहेत त्याच्यावर. का माहितीये का. कारण मी बोललो की नीर आपण आता ह्युमरसचं अकाउंट सुरू करू. पण ह्युमरसचं अकाउंट प्रमोट कसं करणार आहे. फॉलोअर एकदम 0 पासून काहीच नाही जमणार. मी एक काम करतो मैं दूंगा बलिदान मेरे प्रोफाइल का
आणि मी ते माझं जे जुनं म्हणजे जे माझं पर्सनल अकाउंट होतं त्याला मी ह्युमरस करून टाकलं आणि मी माझं नवीन प्रोफाईल अकाउंट सुरू केलं. त्याच्यानंतर एक असं झालं की पहिले जूनपर्यंत 2018च्या जूनपर्यंत मला आठवतं 2018 जून मे पर्यंत आपण काम केलं. तेव्हा आम्ही इनफॅक्ट सुयश टिळक इव्हन सारंग यांच्यासोबत वगैरे पॉडकास्ट वगैरे केलं आणि असं आपण फुल फ्लेज आम्ही ना एक युट्यूब चॅनल चालवल्यासारखं त्याच्यात काम प्रयत्न चालू होता. जोरदार काम करत होतो. आणि मग असं झालं की मला काही निमित्ताने धोका काय झालं पाण्याची बाटली धोका शोधते काय बाई. असं झालं की काही वेळाने काही काळाने मला पुण्याला शिफ्ट व्हावं लागणार होतं. त्याचा फुटेज माझ्याकडे शेवटचा आहे जेव्हा मला हे लोक सोडून चालले. तो माझ्या आहे असं शेवटचा माहित होतं ट्रकचा मी रिव्हर्स फुटेज टाकलेला. त्यावेळी टेरेंट केलं. मला सांग सूटचं अजून एक टेम्पो चेंज आहे पुढे. चाललं आम्ही सोडून संसार घेऊन चाललो. कारण की असं झालेलं मित्रांनो की आम्ही काम तर करत होतो पण ना भिकेची म्हणजे एवढी भीक लागली ना आम्हाला. पैसे म्हणजे स्टुडिओवर म्हणजे पैसे आम्ही जमा करून दूध वगैरे आणायचो. मला अजून पण आठवत आहे की एकदा आपल्या सगळ्यांना चहा प्यायची होती. पैसे तर नव्हतेच कारण की सगळे पैसे एक नल्ला पावड होता त्याच्यात. चहा आणायची होती चहा प्यायची होती. चहा पावडर वगैरे मी घरून आणलेलं पण दुधाला पैसे नव्हते. आणि आम्ही असं तू मी अनिकेत परीक्षित आपण असे बसले स्टुडिओमध्ये काय करायचं अजिंक्य वगैरे होता काय करायचं वगैरे. राजनला बोलूया राजन तेव्हा जॉबला होता. राजन आमचा एक मित्र आहे तो जॉबला होता तेव्हा. राजन जरा येतो का स्टुडिओवर. तो बोलला की हा येतो ना काय येतो जरा मी आता घरी आलो जॉबवर येतो मी चिल करायला असं वगैरे बोलला. ओके फोन ठेवला 5 मिनिटात बोल अरे ऐक ना येताना 10 रुपयाचं दूध घेऊन. त्याला कळलं नाही ती पण ती ट्रिक होती. स्कॅम होता जेव्हा काय आमच्याकडे. आणि आज हे पण आठवलं मला एकदा की भाई दूध नाही पैसे पाहिजेत वगैरे तर चला काढा ज्याच्याकडे कोणावर. लिटरली आम्ही 2-2, 4-4 रुपये खिशात कॉइन मध्ये काढलेले. 11 रुपये जमलेले 11 रुपये आणि त्या 11 रुपयाचं 10 रुपयाचं दूध आणलेलं आम्ही. आणि जी चहा आम्ही पिऊन मजा आम्ही जाम बाप चहा बनवायचो स्टुडिओमध्ये. आपण चायनीज पण ऑर्डर करायचो तर चायनीज मध्ये मी बोलायचो प्लीज 10 रुपये हे घे आणि एक्स्ट्रा शेजवान सॉस आणि नूडल्स आण मला ते माझं पोट भरेल त्याच्यात. हा शेजवान सॉसच खायचा कारण तू चायनीज नका तू घरी जाऊनच जेवायचं. हो ते फिक्स होतं. आणि मग बाप पण मजा यायची तिकडे स्टुडिओवरती जाम मजा यायची. काय करायचो आपण काम खूप काय करायचो तिकडे खूप मजा आली. त्याच्यानंतर मग तो स्टुडिओ वगैरे सोडून मी पुण्याला शिफ्ट झालो. मी एकदा मला त्या आठवणी करणला फोन केला करण एक तुला न्यूज द्यायची घाबरू नकोस वगैरे. वाटलं की करण जरा रिॲक्ट करेल का ते एवढे असं काय करतोय पुण्याला काय चाललं वगैरे. करण मी जरा पुण्याला शिफ्ट होतोय. करण बोलला की अच्छा हा ठीक आहे चालेल वेळेचा चिल मध्ये बोलले. म्हणजे मला धक्का बसलेला पण माझं असं झालेलं की मी काहीच म्हणजे नाहीच आहे ना ऑपॉर्च्युनिटी. आता मी असं थोडी बोलून लवड्यात आता मला कसं सोडून जाऊ शकतो. मला हे ऑपॉर्च्युनिटी तर ऑफकोर्स करणाही पडेल ना. म्हणजे मला भेटली असते तर मी पण गेलो असतो. त्यावेळी आम्ही तसेच हवरे होतो ऑपॉर्च्युनिटीसाठी. सो आणि इथपर्यंत आम्ही युट्यूब वरती व्हिडिओ टाकत होतो कॉन्टेंट बनवत होतो. छोटे कॉन्टेंट आम्ही आमच्या ह्याच्यावर पण टाकवतो म्हणजे पर्सनल ह्याच्यावर ह्युमरसवर इनफॅक्ट आम्ही टाकायचो ना छोटे कॉन्टेंट करून. आम्ही पर्सनलवर फार नाही टाकत होतो पण ह्युमरसवर आणि ह्युमरसच्या युट्यूब चॅनल आणि फेसबुकवर असे आम्ही कॉन्टेंट टाकत होतो. हे सगळं चालू होतं 2018 जूनपर्यंत. जूनला मी गेलो कुठे म्हणतात त्याला पुण्याला गेलो. पुण्याला गेल्यानंतर मला असं आठवतं की तिथे मी किती होतो 4-5 महिने तरी होतो पुण्याला.
4-5 महिने होतो. त्याच्यात मध्ये मी एकदा तुला बोललो की ये ना करण इकडे ये, इकडे बनवूया काहीतरी. मग आपण इनफॅक्ट पुण्यात पण 3-4 व्हिडिओज बनवले. एकदाच मी आलेलो एकदाच आला आणि आपण 4-5 व्हिडिओ केले. करण इथून घरून पण करत होता, एकटा का होईना करण व्हिडिओज करत होता. करण चालू होतं. क्या बोला आपने? भाई साहब उसके पहले क्या आवाज निकाली आपने? करके ऐसा मुंबई से? आप भी मुंबई से? हाँ. गले से लगा पलकों में रख लूं मैं, नजर में छुपा लूं. पण आम्ही खूप प्रयत्न केला तो चॅनल कसा चालू. त्याच्यावरचे सगळे व्हिडिओ आहेत ना ऍक्च्युली खूप तगडे. म्हणजे मी काही टाकीन इकडे जे आमचे फेवरेट आहेत. म्हणजे आता बोलूच आम्ही त्याच्यावर. पण खूप तगडे व्हिडिओ, स्ट्रॉंगर स्केच व्हिडिओज आम्ही त्यावेळी आम्हाला काही सेन्स नव्हता. बट आम्हाला एवढं माहिती होतं की कॉमेडी अशी असू शकते किंवा अशी फ्रेमिंग करा, अशी एडिट करा. हे काय ना काहीतरी आम्ही इकडून तिकडून बघूनच काय ना काहीतरी शिकलो. असं काय पर्टिक्युलर असं हेच शिकलो असं काही नाही. इथून तिथून बघूनच शिकलो. कारण मला सांग की तुझा आपल्या दोघांचा ह्युमरसवरचा सगळ्यात फेवरेट व्हिडिओ कोणता आहे? माझा आठवण ह्युमरसवरचा सर्वात फेवरेट व्हिडिओ आपल्या दोघांचा. मला असं वाटतं की मला आठवलं माझा फेवरेट व्हिडिओ. माझा फेवरेट व्हिडिओ जो आहे तो आहे येड लागलेलं. जो म्हणजे नील जे काम करतो त्याचं बेस्ट ते त्यांनी केलं. मी माझं बेस्ट ते काम केलं आणि आम्ही त्याला बोलतात ना वेगळा डेव्हलप केलाय. म्हणजे त्याच्यावर फक्त कॉपीराईट बसलाय त्याच्यामुळे प्रॉब्लेम. पण मला आहे ना अजून तो व्हिडिओ आहे युट्यूबवर व्हिडिओ आहे तो. मी तो व्हिडिओ टाकताना कारण इथे कॉपीराईट बसेल, इथे आय कार्ड मध्ये येईल. हा तुम्ही तिकडे जाऊन बघा. बट दॅट इज रॅन्डम आयडिया आलेली, तुफान पाऊस, आणि मी बोललो भाई आपण तो तुझा फेवरेट व्हिडिओ झाला. मी बोलतोय की आपण दोघं त्याच्यात आहोत आणि ऍक्टिंग वाईज आणि कॉमेडी वाईज कुठला आपण दोघे असलेला फेवरेट व्हिडिओ त्या प्रेसवाल्याच्या वेळेच तो हा एक आहे इंटरव्ह्यू वाला. तू माझा इंटरव्ह्यू घेतो पाऊस. ओ यस One take. यस केलेला आपण. परफेक्ट. त्याच्यात 2 आहेत ऍक्च्युअली पार्ट. त्याचे 2 आहेत. एक मुझे ऐसे लगता है वाला एक आणि एक बारिश गिर रही है. तो मी व्हिडिओ दाखवतो आता तुम्हाला इथे, तुम्ही जर बघितला असेल तर. एंड फाइनली जिस चीज का आपको इंतजार था वो आ चुका है. अच्छे दिन की बात नहीं कर रहा हूं मैं, बारिश आ चुकी है. जी हाँ, महीनों की तपती धूप के बाद बारिश फाइनली आ चुकी है. काले बादल आप देख सकते हैं और लोगों में काफी उत्साह है. आप देख सकते हैं यहाँ पे लोग हैं कुछ. जी हाँ, क्या लग रहा है आपको? मतलब बारिश आ चुकी है, ऑलमोस्ट काले बादल छा चुके हैं. आपको कैसा महसूस हो रहा है? टीव्हीवर आहे. हाँ ठीक है. आप यहाँ खड़े रहिए प्लीज. ओके. जो मैं पूछ रहा हूँ कि बारिश अभी शुरू होने वाली है तो आपको कैसा महसूस हो रहा है? नील सालेकर कारेगाव. अरे लेफ्ट विठ्ठल मंदिर लेफ्ट. अरे डिग्री कंप्लीट 4 years ग्रेजुएशन. वो नहीं Complete है. आपके बारे में नहीं पूछ रहा हूँ मैं. बारिश के बारे में बताइए, आपको कैसा महसूस हो रहा है? बारिश अभी शुरू होने वाली है ना, तो बारिश के बारे में बताइए कैसा महसूस हो रहा है? इतने महीनों के बाद, महीनों की तपती धूप के बाद बारिश शुरू हो रही है, उसके बारे में बताइए. गुड, वेरी गुड. हाँ. रेन्स गुड. रिया अँड एव्हरीवेअर मातीचा सुगंध. गुड. नॉट ज्यादा नहीं, जास्त नहीं होते. 26 जुलाई जरा. ओ मतलब 26 जुलाई जितनी बारिश बिल्कुल मतलब किसी को भी पसंद नहीं होगी. राइट. 26 जुलाई थोड़ी सी बारिश हो सकती है, उतना मतलब लोग उसमें खुश रह सकते हैं. पर जैसे भी आपको पता है कि मुंबई में थोड़ी सी बारिश हो गई तो लोगों का हाल बेहाल हो जाता है. मतलब नाले जाम हो जाते हैं, गटर जाम हो जाते हैं, और मतलब कैसे मैं बोलूं अभी? सॉरी सर. ठीक. सॉरी सर. तो बारिश हो जाती है तो मुंबई का हाल बेहाल हो जाता है. जैसे कि गटर जाम हो जाते हैं, नाले खड्डे बढ़ जाते हैं. तो सरकार ने क्या करना चाहिए इस बारे में? आपको क्या कहना है? सरकार ने क्या जी गवर्नमेंट एक्चुअली गाड़ी क्या
त्या दाढी आहे इकडे यार, टीव्ही वर आलो यार शेवटी. तुला बोलला सकाळी कर, इसका बोला था सुबह. शिट. देखिए दाढ़ी पर टीवी पर दाढ़ी बराबर नहीं नहीं आप दिखता बहुत हूँ अच्छा दिख आपको. रहे हैं, ऐसे कोई प्रॉब्लम नहीं है, आप Thank बहुत अच्छे दिख रहे हैं. सॉरी सॉरी सर सॉरी. ठीक है, सॉरी मैं पूछूं अभी. वापिस कर. यस ठीक है, वापिस आगे परत कर आगे जी. आगे. सरकार ने क्या करना चाहिए इन खड्डों के बारे में, ये गटार जो भरने वाले हैं या नाले जो जाम होने वाले हैं, उसके बारे में क्या करना चाहिए सरकार ने? गव्हर्नमेंट ना हाँ. हे रे आवाज घेत ना. गवर्नमेंट ने मतलब अभी इलेक्शन भी है. जी 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 जी. शर्ट बरा आने शर्ट बरा वाटतं. शर्ट अच्छा लग रहा है सर. एक्चुअली क्या सर लिंकिंग रोड ही चाह रहा था अभी मैं चेंज करने को, कल ही खरीदी क्या वो मेरे को पसंद नहीं आया. टीवी पे अच्छा लग रहा है तो मैं रखेगा ना सर. सर आप बोलेगा बहुत वो. अच्छे लग रहे हो, मेरे से भी अच्छे लग रहे हो सर. क्या बोलते हैं सर आप बहुत अच्छे लग रहे हो. ठीक है, आप सॉरी सर. जो मैं पूछ रहा हूँ. क्वेश्चन आस्क मी. ओके आंसर ओके ओके ओके. ओके. तो मैं यही पूछ रहा हूँ कि जो अभी होने वाला है आगे जाके हाँ, गटर हाँ, जाम या हाँ. रस्तों पे खड्डे, तो उसके बारे में हाँ. सरकार ने क्या क्या समझ रहा हूँ ना, स्टेप्स क्या उठाने चाहिए बताइए. हाँ वही. हाँ. मतलब अभी ये मैं बोल रहे कब आने वाले ये, मतलब मैं अभी बोलेगा वो कब देखने को मिलेगा मेरे को, कब मिलेगा सर, कब मिलेगा? लाइव है. लाइव है. आई शपथ यार सांगायला पाहिजे सर. बाता नाही का ना मेरे को. सॉरी यार सर. सॉरी मुंबई सॉरी नहीं यार. आई एम सॉरी. पूछूं मैं अभी हाँ, प्लीज. हाँ. खड़े रहेंगे आप यहाँ पे. हाँ. ठीक है, हो गया सब करके. यस ठीक है. फाइन. सरकार ने मतलब क्या करना चाहिए, मतलब ये जो खड्डे अभी उन्होंने भरने चाहिए, तो पर उन्होंने अभी से क्या शुरुआत करनी चाहिए आपको क्या, मैं पूछ रहा हूँ ना. तो मेरा दोस्त अकेला खड़ा है, उसको भी लाने दो ना. इधर जगह है ना, इधर आएगा ना कैमरा, आएगा सर, उसको भी लाने दो ना. दादा इधर. हाँ चल. हाँ. ये काय नाही दादा नको. दादा सोड. दादा काय दादा माइक अरे दादा माईक कसं घे दादा इकडे. अरे दादा काय घे ना. बोल. ठीक है. कुठे अरे गेला काय आलं. दादा ओ दादा नाव काय यांचं. अरे गेला तो. कॅमेरा चालू आहे. दादा फोटो काढ नाही. दादा ए दादा कुठे माईक पडला. दादा आई चालीतली आई बघ काय चप्पल आला काय आलं मी घरी. चप्पल आला काय. दादा लाईव्ह आहे, नंतर दाखवतो. खतरनाक. अजून एक व्हिडिओ आहे जो माझा पर्सनल फेवरेट आहे. तो खूप मोठा, त्यातले बिट्स टाकेन मी. टाइप्स ऑफ उबर ड्रायव्हर आहे. इथून आंबे घेतले आपण. टाइप्स ऑफ उबर ड्रायव्हर. येस अशा खूपच आहेत, म्हणजे आता आठवायला गेलं तर. तर तो खूपच छान. व्हिडिओ हिलेरियस आहे. आपण फुटले मी नंतर पण आम्ही शूट करताना एडिट करताना सगळीकडेच फुटत होतो. किधर जाएंगे सर? कल्याण. अरे क्या हुआ? मैं डॉक्टर का अरे क्या हुआ? हॉस्पिटल लेके जाते हैं क्या? नहीं मैं जा रहा सर इधर डॉक्टर में. अरे गाड़ी कैसे चला? मैं चलेगा. नहीं साहब दूसरा गाड़ी. अरे दूसरा गाड़ी लो ना. अरे कल्याणला जायचं. कितने साल से गाड़ी चला रहे हो आप? 5 साल हो गए सर. अच्छा लगता है आपको गाड़ी चलाना? नहीं सर, मतलब अभी चलाना पड़ता है क्योंकि घर पे प्रॉब्लम है सर. माँ बीमार है सर. ए बाबा हाथ ठेव ना. हाँ ठीक. और कैसा सर, पिछले हफ्ते भाई का एक्सीडेंट हो गया सर. भाई का एक्सीडेंट हो गया. आप मतलब सर. गाड़ी पर और मतलब बाकी सब ठीक है सर, मैं पूरा खर्चा उठाता है, वैसे कोई प्रॉब्लम नहीं है. पर साहब ठीक है आप ठीक है चल आप गाड़ी चला. आपको पता है साहब, पिछले साल मेरे पिताजी गुजर गए. मेरे पिताजी
हाय काय झालं? एयरपोर्ट एक काम करना और ईस्टर्न एक्सप्रेस वे से लेना मेरे को, मेरा 1 घंटे में फ्लाइट, अरे 1 घंटे में सर पहुंचना है। एयरपोर्ट जाना है ना आपको? हाँ। डोमेस्टिक एयरपोर्ट ना सर? हाँ, domestic। डोमेस्टिक एयरपोर्ट सर मैं आपको 20 मिनट में पहुंचाता है। नहीं, एक काम करो, वो शॉर्टकट वगैरह मत वो। सर मेरे को एक जबरदस्त शॉर्टकट पता है, मैं कल ही गया था सर उधर से। नहीं, काम करो आप सीधे रास्ते सर से मैं लो। आपको लेके जाता है, मेरी गारंटी है मैं आपको 20 मिनट में एयरपोर्ट पहुंचा। सब इधर से रास्ता था, इधर कल रास्ता था ना सब, मतलब कल इधर ही रास्ता था सब, मतलब मैं इधर से ही गया और मतलब सब एक दिन में झाड़िया है ना इधर। नहीं साहब, मतलब मेरे को ही नहीं समझ रहा, इधर रास्ता था साहब और इधर से सीधा रास्ता मतलब एयरपोर्ट, मतलब आप सीधा प्लेन में जा सकते हो साहब, ऐसा रास्ता था साहब। चल कहाँ अभी इधर से चल। सब इधर से काय को नहीं चलना, सब इधर रास्ता नहीं है। अभी मेरे को इधर से जाने का है ना, अभी इधर से चल। नहीं चल साहब, नहीं सब तो बहुत चक्कर पता है ना। चल अभी इधर से चल गाड़ी, चल। Good morning, sir. Welcome to Ramesh Camp. Can I have your pizza? हाँ 7584। Thank you very much, sir. Is the AC comfortable for you, sir? Okay. Would you like to have some water, sir? Or would you like to have some snacks? Shit. Oh, your phone charging is less, sir. Would you like to use my laptop, sir? I got it yesterday from my company. सर आप इंजीनियर हो क्या? अरे सर व्हॉट हॅपन? अरे मग तू मग पुण्याचं संपलं, मग मी इथे मुंबईत परत आलो, मग आम्ही परत व्हिडिओज बनवायला सुरू केले. इकडे आल्यावरती आपल्याला OML मधला कॉल आलेला. नाही हा ते झालं. OML मधला कॉल आलेला फॉर जॉब, आणि ते त्याला नाही बोललेलो का काहीतरी असं झालेलं. नाही आपण थांबून होतो बिकॉज तुझं तिकडे चालू होतं ना, क्या करना है क्या करना है, आणि मग त्याच्यानंतर दुसरी ऑपॉर्च्युनिटी आली जगात भारीची, पण ती आलेली डिसेंबर नाही. हा, कारण की मी वेडिंग तेव्हा म्हणजे मी जेव्हा परत आलो ना, आणि जेव्हा आपण कामं चालू केली तेव्हा परत एकदा भीक लागलेली. काहीच नव्हतं, म्हणजे पैसेच नव्हते, पैसे 1 रुपया नसायचा खिशात. तर मी बोललो की काय करू. मी विराज कुटेला फोन लावला, मित्रा मला प्लीज काहीतरी काम दे, मला रडायला येते, आता खूप रडायला येते, मला काम द्या, मला मी वेडिंग करायला तयार आहे असं बोलून मी तो बोलला चल ना भाई, तू चल ना आपण करूया. मग विराज कुटेनी मला 2-3 वेडिंग्स वरती घेऊन गेला. मला हे आठवत आहे, डिसेंबरचा महिना चालू होता. तुम्ही डिसेंबर मध्ये लागले, मी ऑक्टोबर मध्ये. तू ऑक्टोबर मध्ये लागला बिकॉज ऑफ मी मनी. पण मला आठवत, पण तोपर्यंत आपल्याला सगळ्यांना हायर नव्हतं केलं. मी फक्त तुम्हाला फोन करून बोललेलो की मीम क्रिएट करायला तुला सारंगनी फोन करून बोलवून घेतलेलं. आणि मग इकडे आधार तुला आठवतं आपण सारंगला पिच वगैरे केलेले, आयडियाज वगैरे आणि वेब सिरीजच्या वगैरे पायलट एपिसोड वगैरे बनवलेले, तर ते सगळं पण केलेलं. आणि तिथून मग मी एक वेडिंग करत होतो, मला आठवतंय, हळद चालू होती, हळद संध्याकाळी 5-6चा टाइम होता. मी कुठे होतो, मी बदलापूरमध्ये होतो, बदलापूर का डोंबिवलीमध्ये होतो. मी गाडीत असा बसलोय का, आता नवरीचं काय तशी गाडी मी काढतोय, तेवढ्यात मला सारंगचा फोन आला की नील सारंग बोलतोय. मला हा बोल ना. अरे ऍक्च्युली करणचा फोन लागत नाहीये म्हणून मी तुला फोन लावला. तू बोललेला की तू अनिकेत आणि करण मला भेटायला येऊ शकता का. मी बोललो की हा येतो ना भेटायला, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे चालेल, या मग तुम्ही काय फलाना नेमका तारीख या. लगेच तुला फोन लावला, करणला फोन लावला, तुला आणि अनिकेतला आपल्याला बोलवलं सारंग झालं. मग आपण सारंगला भेटायला गेलो. तिकडे आपण बोललो, भेटलो, आणि मग तो म्हटला की तुम्ही भाडीपामध्ये याल का सोशल मीडिया करायला वगैरे असं. 2018 एंड. मग
2019च्या 1 तारखेला आपण भाडीपाला जॉईन झालो प्रॉपर बरोबर. ॲज अ सोशल मीडिया हेड बोलतोय, ॲज अ सोशल मीडिया टीम म्हणून जॉईन झालो. आणि मग भाडीपाचा प्रवास चालू झाला 2019 ते 2020 मागच्या वर्षीपर्यंत. माझं 21. तू काय सांगशील भाडीपाच्या एक्सपिरियन्स बद्दल? तुला कसा होता भाडीपाचा एक्सपिरियन्स? भाडीपाच्या एक्सपिरियन्स बद्दल म्हणजे आता मी तिकडे काम नाही करत आहे, बट तिथून एवढं शिकायला भेटलंय ना, म्हणजे नाही म्हणजे त्याला ते प्राइसलेस आहे ॲक्च्युली. अशा गोष्टी म्हणजे तुम्हाला कोण असं म्हणजे हे जे असतं ना की थिअरीमध्ये लोक शिकवतात, हे प्रॅक्टिकल आम्हाला एक्सपिरियन्स भेटलेले आहेत. बिकॉज त्यांच्यासाठी पण नवीन होतं की एक नवीन सोशल मीडिया टीम ज्यांना एक्सपिरियन्स नाही त्यांना घ्यायचं. फक्त त्यांना हे माहिती की आम्हाला थोड्या थोड्या गोष्टी माहिती आहेत. आणि आम्हाला पण नवीन एक्सपिरियन्स की सोशल मीडिया कसं हँडल करावं लागतं. पॉलानी मदत केली, सारांनी मदत केली, अनुषाने मदत केली आणि पूर्ण टीमनी एवढं आम्ही सगळ्या गोष्टी ब्रेनस्टॉर्म वगैरे करायचो. टीम नवीन होती सगळीच, एकदम पॉवरमध्ये होती, लोक हायर झालेली हो. तेव्हा. आणि आम्ही सगळे नवीन होतो पब्लिक, आणि आम्ही फुल एकत्र काम करून म्हणजे एकत्र ग्रो होत होतो असं. म्हणजे टीम वाईज बोलतोय मी की टीम अशी बिल्ड होत गेलेली हळूहळू. अभय, ओमकार, सागरिका पण आली नंतर, कितीतरी खूप लोक आहे, आता मला नावच आठवत नाही, कसे डोळ्यासमोरच येत नाही लोक. खूप आणि असं पूजा होती, प्राजक्ता आली नंतर, आणि असं हळूहळू सिद्धय, स्वानंद, आणि अशी फुल छोटी टीम होती, पण काम आम्ही भरपूर मोठी मजबूत करायचो. आणि तिकडे म्हणजे भाडीपा खूप भारी एक्सपिरियन्स होता, कारण की एकतर माझ्यासाठी तो पहिला जॉब आहे माझ्या आयुष्यातला. मी याच्याआधी कधी जॉब नाही केला, पूर्ण फ्रीलान्सिंग आणि बिझनेस ओरिएंटेडच काम केलंय. भाडीपामध्ये काम करणं एकतर हे होतं की ते एक फॉर्मॅटमध्ये बसल्यासारखं झालं मला, की हां दर महिन्याला आपल्याला काहीतरी पैसे मिळणार. आयुष्यात असं होणार आहे की दर महिन्याला पैसे मिळणार. सेकंड गोष्ट, भाडीपामध्ये काम जॉब मला कधीच करायचा नव्हता, पण भाडीपामध्ये मी करत होतो कारण की कधी असं वाटलंच नाही की आपण जॉबला चाललोय है ना. म्हणजे की फुल फन असं वाटत होतं की कॉलेजला जातोय. आवडीचं काम ना आपलं. आज कुछ तो चॅलेंजिंग, आज कुछ तो मजा होने वाला, आज कुछ तो ती कामाच्या बाबतीत वेगळं, पण तिकडला जे ऍटमॉस्फिअर होतं ते असं होतं की भाई असं वाटतं कॉलेजला चाललोय, मित्रांना आता भेटणार आहे, फुल टाइमपास होणार आहे. आणि काम पण काय होतं, दिवसभर फेसबुक खोलून बसा, युट्यूब खोलून बसा, कॉमेंट्स कडे. त्याच्यासाठी आपले घरचे बोलतात की हे काय करतोय, इथे तर बोलायचे भाई कर. 1 2 का 4 2 का 1. My name is Lakan, my name is Lakan, सपनों का सजन, मेरा नाम है लखन. जी लगी सुनो जी, मैं हूँ मनमोजी, करता हूँ मैं जो वो तुम भी करो जी. 1 2 का 4 हे हे तू गोटा वन गन्ना वैली चंगा लगा आई ना ना दई आई ना या भाई आई या. क्या बात सगळ्यांनी आले, करण नाही आला, करण नाही माझ्यासाठी 9 आंबे आले होते. 8 आंबे या इथल्या बाहेरच्या गिराडाने खस्त गेलेले. हे एक आंबा आहे. हा एक आंबा आहे, काही पण. एक मिनिट इकडे. हा एक आंबा आहे का? नाही हा एक आंबा आहे का बघ. नेहमी असाच करतो, वेड्यासारखाच एकटा बडबडत फिरतो, घाबरवतो लोकांना. माणूस जसा स्क्रीनवर तुम्हाला व्हिडिओजमध्ये स्टँडअपला दिसतो तसा तेवढा चांगला नाही आहे हा असा विक्षिप्त आहे. मग गेला बघा, कुठेतरी गेला बघा, आता घाबरेल बघा.
ते एक एक्सपिरियन्स चांगला होता. म्हणजे मला असं वाटतं की तू मीम्स करायचास, अनिकेत कॉपी रायटिंग आणि ते सगळं आपलं डिस्क्रिप्शन ते सगळं बघायचं, मी सोशल मीडिया बघायचो. सो ते मी कधीच सोशल मीडिया केलं नव्हतं, म्हणजे काय माहितीच नव्हतं. फक्त थोडंसं आम्हाला युट्यूबवर अपलोड करता यायचा व्हिडिओ, थोडंसं नॉलेज होतं, थोडंसं एकदम शाटभर असं बोलू शकतो. आणि त्या बेसिसवरती आम्हाला हायर केलं गेलेलं. पण तिथे जाऊन ते ॲक्च्युअल सगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या. तिथे जाऊन ते ॲक्च्युअल एक्सपिरियन्स मिळाला की हा एक लाखांमध्ये असलेला चॅनल कसा चालतो, त्याच्यावरती कॉन्टेंट पडल्यावरती लोक त्याच्यावर कसं रिॲक्ट करतात, कॉमेंट कशा येतात, कधी कधी ते ऑफेंड होतात, ऑफेंड नाही पण कधी कधी त्यांचा मूड ऑफ होतो, कधी कधी. तर त्या सगळ्या गोष्टींना डील कसं करायचं. चॅलेंजेस खूप सारे आलेले, खूप सारे, म्हणजे बेकार नाही बोलू शकत इकडे, एवढ्या बेकार लेवलचे ओनली भाडीपा पीपल नो अबाउट दिस असे चॅलेंजेस आले. माझं एक डार्क सिक्रेट आहे, ते मी कोणालाच नाही सांगितलं आजपर्यंत. भाडीपामधल्या कोणालाच नाही माहिती. ते मला माहिती, ते एकदा सगळं होणार. अरे असं झालं होतं की मी एक व्हिडिओ डिरेक्ट केलेला बिग बॉसचा व्हिडिओ डिरेक्ट केलेला. आणि त्याला एक ब्रँड होता कलर्स मराठी ना, कलर्स मराठी बिग बॉस, कलर्स मराठीचा ब्रँड होता. त्यांच्याशी ब्रँडशी पण माझं बोलणं चालू होतं मध्ये मध्ये. आणि ते व्हिडिओचं एडिट पण मी करायला बसलेलो कुणालसोबत. आणि असं का चालू आहे. मग ते हा व्हिडिओ मग हे मग ते मग हाच टाका, मग असंच, मग बिग बॉसच नका बोलू, मग काहीतरी वेगळं नाव. आणि ते सगळं चालू. आणि याच्यामध्ये मल्टिपल व्हिडिओ एक्सपोर्ट करून अनलिस्टेड टाकलेले अपलोड. हे एक कट, मग तो ब्रँडला पाठवा, मग त्यांचा अप्रुव्हल, मग दुसरा त्याची सुधारणा करून दुसरा कट. असे 4-5 व्हिडिओ झालेले रे. एकाच व्हिडिओ 4-5 वेळा अपलोड केलेला. फक्त तो अनलिस्टेड होता, तो पब्लिक नव्हता, कारण ते ब्रँडला पाठवायचे होते. सगळं फायनल झालं, व्हिडिओ अपलोड झाला संध्याकाळी 8 वाजता वगैरे. आणि मी असं फुल त्या कामाच्या गडबडीत, आता हे उरलेले एक्स्ट्रा व्हिडिओज डिलीट केले पाहिजेत ना. तर मी तसं सिलेक्ट केलं ते 1, 2, 3, 4 काहीतरी. मी वरचं 1, 2, 3, 4 केलं. वरचं एक होतं ना, ते पहिला व्हिडिओ नव्हता, तो ऑल वाला व्हिडिओ होता. ऑल सिलेक्ट ऑल गेलं, मी डिलीट पण दाबलं. मग त्याने एक मेसेज विचारला की डिलीट ना दाबलं, सिलेक्ट केलं. आणि मग ते कसं हे आलं की वी वॉन्ट डिलीट ऑल व्हिडिओज. आणि मी असं वाचलं आणि मी असं कर्सर एक मिनिट मी ना असा थर खालून आहे ना, लिटरली असे चिल्स येतात ना, तसे माझ्या इथून येऊन असे जाऊन असं डोक्यात गेले रे. आणि मी कानाचे हात थरथरत कॅन्सल बटन दाबलं. आणि त्या एडिट रूमच्या बाहेर आलो. आणि वॉल होती माहिती, बाहेर आलेला एक राईट साईडला वॉल होती, तिथे असं टेकून असं उभा राहिलो. आणि 5 मिनिटं मी असं उभा आहे का. मी बोललो जर मी आता येस दाबलं असतं तर भाडीपाचे सगळे व्हिडिओ डिलीट झाले असते. मी बोललो भेच. आणि मी मला मनात आहे ना एवढं असं आतून असं बोलतात ना, वेगळंच काहीतरी बटरफ्लाईज वगैरे नाही, असं सगळं झालं रे चायला. आणि मी बोललो फक, असं झालं असतं तर मी झालं असतं तर वरच ट्रिप करत होतं डोक्यात. परत मला पॉलाचा चेहरा डोळ्यासमोर, मला सारंगचा चेहरा डोळ्यासमोर, अनुषा सगळी पब्लिक आम्ही मेहनत करून व्हिडिओ बनवून तू एका फटक्यात डिलीट केलं. तो ऑप्शन चुकता आता. म्हणजे आता फेसबुक, आता युट्यूब अपडेट झालंय, आता तसं होऊ देत नाही. तेव्हा होता तो ऑप्शन की डायरेक्ट सिलेक्ट करून डायरेक्ट सगळं डिलीट व्हायचं. मी बोललो बेंचो नाही, वाचलो मी आज. म्हणजे बोललो आज भाई, आजचा दिवस आपला जाम बाप आहे. बोललो आपण लय बेकार वाचलोय. नाही तर मी बोललो हे जर केलं असतं ना, मी डिलीट करून मी डायरेक्ट धावत सुटलं असतं घरी, सांगितलंच नसतं कोणाला कुठे गेला काय गेला. अंडरग्राऊंड मी फुल असं माझ्या डोक्यात तेच चालू आहे की अरे झालं असतं तर काय करायला लागलं असतं. मग आपण सगळे परत व्हिडिओ अपलोड केले असते, पण तरी पण व्ह्यूज तर नसते आले. म्हणजे असं सगळं काहीतरी वियर्ड शेट मी विचार करत असतो. केला नाही, फक्त एक ते सिलेक्शन मार्क. आणि मी ते टेन्शन थोडक्यासाठी वाचलो की बाबा डिलीट नाही तर अभि असं झालं असतं बेकार. मग ते फायनली. आणि मग मी कोणाला सांगितलं होतं की सांगितलं, मला वाटतं हे तू नंतर ओंकारला सांगितलं. ओंकार नाही, कोणालाच सांगितलं. एकदा असंच मी जेव्हा त्याच्यात पूजा होते, डील काय झालं काय नाही झालं,
नाही झालं प्लीज का पास. आणि एकदा मला आठवतंय ओमकार सेम त्या ठिकाणी उभा होता जिथे मी ते असं धसका घेऊन उभा होता. ओमकारला मी फक्त सांगितलं एकदा माझ्याकडनं खूप नंतर एकदा माझ्याकडनं असं होणार होतं, झालं नाही होणार होतं. ओमकार खाली बसला नाही, बोलतो मित्र मी इमॅजिन करून माझी गाड फाटली. खाली बसला तो बोलतो ओ फगो फगो, त्याला हळूहळू इंटेन्सिटी वाढत गेली त्याची. ओ फक ओ फक जवली नील बोलतो बेकार मी इमॅजिन करूनच पागल झालो. बोल मित्र माझं काय झालं असेल विचार कर. बोले एक युट्यूबच्या एका चित्त्यागिरीमुळे मी जॉब तर माझा गेलाच असता, जॉब बिब तर मी विचारच नाही करत. मला विचार गाडी पाहिजे सगळे व्हिडिओ डिलीट केले मित्र, असं झालं असतं. सिम कार्ड वगैरे तोडून आपण सगळे गेलो असतो तिकडे लांब. मी युगांडाला शिफ्ट झालं असतं तेव्हा तर कोविड. मी बोललो भाई हे घे पैसे, मला कुठेतरी फ्लाईट आहे, मी जातोय. मी नाव बदलून ते ब्रेकिंग बॅड मध्ये हायझनबर्ग कसं लपतो सगळं बदलून तसं मी मेसेज केलं असतं. बेकार काय पाहिजे भाई. तेव्हा मी बोललो भाई अपने को और ज्यादा अलर्ट रहना पडेगा. सोशल मीडिया का काम मतलब बेकार. माझा प्रेशर होतं रे त्याच्यानंतर फुल असं नाही एकदम अलर्ट की या हे ज्या गोष्टी आहेत ना या गोष्टींमधूनच आम्हाला ते अलर्टनेस आणि सोशल मीडियावर यु नो कशा गोष्टींना हँडल केलं पाहिजे किंवा किती तुम्ही मायन्यूट गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे हे तिथून आम्हाला शिकायला खूप भेटलं, खूपच जास्त भेटलं. हो. आणि मेन मला अजून तुला सांगू मी भाडीपामध्ये शिकत असल्यामुळे एक तर सोशली अवेअर राहून कॉन्टेंट कसा बनवायचा त्याच्यात आपल्याला माहितीच नव्हतं. ठीक आहे की आपण कॉन्टेंट कसा बनवतोय, की हे कोणाला ऑफेंड होईल का, हे कुठल्या गोष्टीला ऑफेंड करतंय का, हे सगळं विचार आपण नाही करायचं. पण भाडीपामुळे आपण करायला लागलो. भाडीपासाठी पण आणि आपल्यासाठी पण त्या गोष्टी बरोबर आहे. इवन वर्किंग कल्चरमध्ये जे जेंडर इक्वॅलिटी हा जो प्रकार आहे हे भाडीपामुळेच कळलंय. म्हणजे कुठल्या गोष्टी नाही करायला पाहिजे ज्या मिसॉजिनिस्टिक गोष्टी असतात आपण करत आलेलो आपल्याला माहिती नाही, नकळत आपल्याला सांगितलंच नाही ना कधी. भरपूर मुलांना नाही माहिती आहे की मुलींची काय गोष्टी नाही बोलायच्या, वर्क प्लेसमध्ये काय बोलायच्या काय नाही बोलायच्या, कसं राहायचं काय वागायचं, या सगळ्या गोष्टींची एक खूप इम्पॉर्टंट आणि व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट माहिती आम्हाला भाडीपामुळे आम्ही शिकलोय. सारंग पॉला या लोकांना अनुषा या लोकांचं त्याच्यावरती ठाम मत असायचं नेहमी आणि त्यानुसार त्या गोष्टी आम्ही पण अडॅप्ट केल्या की नाही बरोबर आहे. हे मी बरेचसे बघतो तर बरेच लोक कॉन्टेंट क्रिएट करतात पण त्याच्यामध्ये ते हा सेक्शुअल काय बोलतात त्याला एक्झॅक्ट शब्द आहे त्याला सेक्सिस्ट कॉन्टेंट बनवतात काही लोक. असं बोलतात ना की मुलींचा न विचार न करता किंवा या सगळ्या गोष्टी आम्ही मेजरली भाडीपामधनं शिकलो. डिसिप्लिन आम्हाला एक आयुष्यात लागली आहे की किंवा मी कुठली गोष्ट टाकताना सोशल मीडियाच्या आधी खूप विचार करतो की ह्याने चुकीचा इम्पॅक्ट नाही ना होणार. सो बिईंग अ कॉन्टेंट क्रिएटर कुठल्याही सोशल मीडियाच्या वरती कुठेही पोस्ट करत असाल तुम्ही, एक स्टोरी जरी असेल, बिईंग अ कॉन्टेंट क्रिएटर तुम्ही सोशली अवेअर राहणं खूप गरजेचं आहे. आणि हे भाडीपण असतं तर मला तरी नाही वाटत की आपण शिकलो असतो. म्हणजे असतं पण वेळ लागला असता. पण भाडीपामुळे ते आम्हाला पटकन कळलं की हां हे असं आहे. खूप बेसिक मॅनरिझम्स पण आम्हाला आल्या त्याच्यामुळे भाडीपामुळेच आल्या. पण दॅट वॉज बस्ट. आणि अशा नुसतं सोशल मीडियाच नाही तर बऱ्याच गोष्टी आम्ही भाडीपामधनं शिकलो. फक्त प्रोफेशनली आम्ही तेवढे कनेक्टेड नव्हतो पण पर्सनली पण आमचं कनेक्शन प्रोफेशनलीच नाही तर पर्सनली पण आम्ही वेगळ्या लेवलला कनेक्टेड होतो. सारंग पॉला आणि आम्ही खूप ऍक्च्युली मजा पण आम्ही खूप केले. मला आठवत आहे इकडे आपण निकाल चिलॅक्सला पुण्याच्या हॉटेलमध्ये जी मजा केलेली, जी मजा. म्हणजे सारंग पॉला अनुषा कसे होते की ते बॉस तर होतेच होते, त्यांचा रिस्पेक्ट आणि भीती तर होतीच होती. पण ॲट द सेम टाइम ते मित्र पण होते त्याच्यामुळे आम्ही चिल पण करायचो, तेवढेच चिल पण करायचो त्यांच्यासोबत. खूप बाप वातावरण असायचं म्हणजे खूप चिल. म्हणजे मी तर सारंग पॉलासोबत आम्ही वाईन टेस्टिंगला वगैरे नाशिकला वगैरे गेलो होतो. आम्ही खूप मजा केली खूप. म्हणजे
बॉस बीस तर ते ऑफिसमध्ये असायचं फक्त. आणि ते पण एल्सवेअर असं कधी वाटलंच नाही की हे ते. आम्ही सारंगची हा मस्करी करायचा, सारंग याची मस्करी करायचा. मी आणि आम्ही ते कॉम्पिटिशन पण लावायचं. आपण कुठलं ते हजीर तर वजीर असं एक होतं ते झालेलं म्हणजे सारंग आणि सारंगची कुठेतरी मीटिंग होती, त्याचा फोटो मिळाला टाकला पाहिजे. पहिलं ते आंब्यावरून सुरू आंब्यावरून त्यांनी आंब्या मला ते मी दाखवायचो ना, मी आंब्याचा खूप मोठा एक्सपर्ट. सो मी त्याला दाखवलेलं, मग त्यांनी त्याच्या घरात दाखवलेलं की माझे आंबे हे बघ हाजीर तो वजीर असं घरात म्हणजे त्याच्या टेरेसला गच्चीवर. हो, आणि मग तिथून आमचं सुरू झालं. मी पण त्याला केलं म्हणजे आमचा मस्ती करून असं वॉर ग्रुपवर वॉर चालू राहायची. मजा मला ते पण आता एकदा पॉला आंबा घेऊन आली अशी डायरेक्ट असा व्हिडिओ काढत काढत तुझ्या टेबल काम करत होता आणि बोलली की कारण सारंग टोल्ड मी दॅट टू नॉट गिव्ह यू दिस मँगो, टू नॉट गिव्ह असं काहीतरी बोलले. शॉक झालं. ओके काय बोलते ओके, आणि ती अशी गेली आणि नंतर मला ओ कॅमेरा सुरू आहे बोललो असं झालं. मग आलं 2020 इयर, दुनिया को हिला दिया. changing life year of the award is the big is the gone is the favorite time झालं आमचं. आणि 2020 मध्ये लॉकडाऊन कोरोना व्हायरस आला, त्याला पण व्हायचे 1 वर्ष झाला. तर आता काय कळत नाही किती काय ते. असं आहे ना की ती वेळ अशी होती की खूप जणांसाठी नेगेटिव्ह होती आणि खूप जणांसाठी पॉझिटिव्ह होती. तर आमच्यासाठी ती पॉझिटिव्ह झाली असं झालं. 1 मिनिट थांबा, फोन आला IPLचा. हॅलो. 2020 मध्ये आम्ही मग कॉन्टेंट स्वतःच्या इंस्टावरती टाकायला सुरुवात केला. कारण की आम्ही भेटायचो नाही, लॉकडाऊन एकदम स्ट्रिक्ट होतं आणि भेटू शकत नव्हतो तेव्हा. आणि 4-5 महिने तरी एकदम स्ट्रिक्ट लॉकडाऊन होतं. मार्च, एप्रिल, मे, जून, आम्ही म्हणजे खूपच जवळ राहतो एकमेकांचं, तरी आम्हाला भेटायला मला येत नव्हतं, भेटायचं पण नव्हतं. तेव्हा मग आम्ही कॉन्टेंट स्वतःच्या टाकायला सुरुवात केली. लोकांना आवडायला सुरुवात झाली. फॉलोअर्स हळूहळू वाढत होते. तेव्हा काही जास्त वाढले नाही आमचे खरं तर. 4-5 हजार वगैरे वर आलो आम्ही, 2,000-3,000 वरून. आणि ऑगस्टमध्ये मला आठवत आहे माझे 10K झाली. त्याच्या आधी तुझे 10K झाले बरोबर ना. आणि तो एक लाईव्ह सेशन आपण केलेला. 10,000 झाल्यावर काय वाटलेलं होतं कारण तेव्हा तुला कसं वाटलेलं तेव्हा पहिल्यांदा 10,000 झाले तेव्हा? पहिली गोष्ट तुला माहिती आहे का मला माहित नाही, बट मला माहित नव्हतं 10K झाले. मीच सांगितलेलं तुला 10K झाले. मी आपल्या वेगळ्याच म्हणजे मी कधी ऍक्च्युली मी त्या दुसऱ्या स्लाइडवर कधी जातच नाही. आपल्या इंस्टाग्राम प्रोफाईलची जे फॉलोअर्स असतं ना, माझं असतं की वो पडणे तो मेन प्रोफाईल पे राहणे काय. सो हे सांगितलं आणि मी बोललो आता करायचं काय, 10K झाले. म्हणजे ऍक्च्युली मी ब्लँक झालो त्यावेळी की झाले भाई आता म्हणजे काय आपण खरंच काहीतरी अचीव्ह केलंय असं वाटलं. म्हणजे आनंद झाला, बट मला खरंच मी ब्लँक झालो. म्हणजे आता जरी मी विचार केला मला त्यावेळी असं झालं काय करायचं रे आता 10K झाले अशोक, आता काय माहीत नाही. सो मग नंतर जरा मी काम डाऊन झाल्यानंतर मी असं विचार केला की कुछ नाही अभी क्या है, अभी तो कंटेंट डालना है. ये 10K तो एक टप्पा हो गया. हर कंटेंट क्रिएटर के मध्ये मला असं वाटतं की त्याच्या जर्नीमध्ये एक खूप इम्पॉर्टंट असतो 10K. त्याच्यानंतर तुम्हाला म्हणजे असं झालं की 10K नंतर तुम्हाला सगळं भेटतं असं नाही आहे. तुम्हाला 1 मिलियन नंतर पण काय भेटत नाही, कारण शेवटी तुम्हाला ते करतच राहावं लागतं, कंटिन्युअस चालू ठेवावं लागतं. आणि तेच आम्ही नंतर मग सुरू ठेवलं की भाई करते रहेंगे. आणि अचानक मला वाटतं त्याच्यानंतर डिसेंबरमध्ये बूम, वेगळाच बूम. डिसेंबरमध्ये पण नाही म्हणजे थोडा आधी ग्रो होत होतो. चालू 50,000 30,000 झाले पहिले, 30,000 50,000 साडे. मग मला आठवतं की ऍक्च्युली तोपर्यंत मी तरी ऑक्टोबरमध्ये आय गेस मी भाडीपाला रेजिग्नेशन दिलं आणि मग मी सोडलं भाडीपा, बिकॉज मला फुल टाइम कॉन्टेंट क्रिएशन मध्ये काम करायचं. नंतर मग करण तू पण कधी डिसेंबरमध्ये? मी डिसेंबरमध्ये सोडलं. Jan 16 लास्ट डे होता माझा. आणि त्याच वेळेला Jan 15 माझे 100K झालेले. हा, तू इथे गेलेलास हम्पी? नाही, हम्पी नंतर मी लडाखला गेलो. पण मी इथेच होतो लडाख. ओ फक, आठवलं मला. मी 15 तारीखला मी लडाखला निघणार संध्याकाळी 4:30ला. मी दुसऱ्या मीटिंगला होतो आणि हा याच्या घरी होता, वेगळीकडे होता मीटिंग मध्ये. मी 4:30ला माझी फ्लाईट होती आणि मी 99.2, 99.3, 99.4, 99.5 असं सकाळपासून चालू होतं. 99.6, 7 असं 2 वाजता 7 वगैरे झालेले. 99.8, 99.9 आणि त्याच्यानंतर आतापर्यंत जाऊन बघितलं ते 10-15 फॉलोअर बाकी होते. मी
करणला फोन लावला दुपारी. आम्ही फोनवरच होतो. 2:30 वाजता ना आम्ही फोनवरच होतो. आणि असे फोनवर लाऊडस्पीकरला मी समोर असा बघत होतो. घरी सगळे झोपलेले. करण आता 100K होणार आहेत आणि करण आणि मी असं जनरल गप्पा मारतोय. हा आता होती हे सगळे. मग करणचं झाले नाही झाले. आपण एक थोडा फ्लॅशबॅक मध्ये पण गेलो ना त्याच वेळी. हलकासा एक छोटा फ्लॅशबॅक मारला. इमोशनल आम्ही होतो फ्लॅशबॅक करत 100K होणार 100K असा आवाज झालेला. आणि मग आम्ही करण मला फोनवर सारखं विचारतोय झाले नाही. मी असं रिफ्रेश करतोय झाले नाही रिफ्रेश झाले असं म्हणून 5-1 मिनिटानंतर मग एक झाला असा रिफ्रेश आणि असा 100K असं झालं. आणि मी त्याला करण झाले झालं असं ओरडलं वगैरे. मग घरचे पण उठले बिटले. घरचे आता घरच्यांची रिएक्शन माझी एकदम कॉमेडी होती. काहीच नाही. उठले चहा बी बनवली. बोल मम्मी माझ्या 100K झाली. हा माहिती आहे मला तू ओरडला तेव्हा कळलं. एवढ्याच बोलली मला कधीच मम्मीनी शाटा फाटा काही असं. अच्छा 100K नाही ते कळलं मगाशी ओरडलाच ना तेव्हा कळलं. अच्छा कधी औकात है हमारी असं झालं मला. अरे ये औकात तो थोड़ा पीछे जाते हैं. थोड़ा फ्लॅशबॅक में लेके जाऊंगा. जेव्हा आम्ही व्हिडिओज बनवायचो त्यावेळी माझ्या घरचे नीलला शिवाय द्यायचे आणि नीलच्या घरचे मला म्हणजे अजूनही देतात. पण त्यावेळी लेवल इंटेन्सिटी वेगळी होती. आता नाही देतात. म्हणजे आता ते प्रेमाच्या शिवाय असतात असं झालंय. त्यावेळी इंटेन्सिटी म्हणजे काय करतो त्याच्याबरोबर कशाला फिरतो हा काय तुमचे व्हिडिओ काय पण टाकतात तुम्ही असं. सो जैसा सबके घर पे होता है वैसा ही हमारे घर पे होता था. म्हणजे मला मम्मी एकदा लिटरली बोलली की आता ना तू ते सगळं बस कर. तुझं ते म्हणलं काय बस कर. तर मी बोलते तेच आहे का तुमचं ते चॅनल बिल ते करण सोबत आता बस कर असं सगळं मला बोललेली एकदा. म्हणजे मला प्रॉपर आठवत आहे असं बोललेली मला. बोलो काय ना ते उगाच तू ते नका तुम्ही ते करू लक्ष दे त्यापेक्षा इथे तिथे वगैरे असं एकदा प्रॉपर बोललेली. सो ते 100Kच्या नंतरचे रिॲक्शन इज म्हणजे एक्सेप्टेबल आहे. ते काय ठीक आहे झालं. मग 100K नंतर मग आम्हाला ब्रँड्स वगैरे यायला लागले. पैसे यायला लागले. मग जरा घरचे पण असे पैसे हो असं झालं. मग 100K झाले. मग 200K झाले. मग मी एक वेब सिरीज करायला चालू केली. खूप ऑपॉर्च्युनिटी आली. करण पण इनफॅक्ट एक मूवी वगैरे केली आहे. करणने भाई साहब मूवी किया है. जल्दी परत वेब सिरीज पण केली आहे करणनी. आणि सगळे तगडी कामं मोठी लोकांसोबत काम केले करणनी. तर मतलब वो ऐसा हो गया की ये जो जर्नी था आफ्टर 100K व्हॉटएव्हर ते आम्ही त्याच्यासाठी झगडलो नाही. आम्ही आमच्या कामातच लक्ष दिलं आणि त्याच्यानंतर आम्हाला कामं यायला लागली. आणि मग आम्हाला आत्ताही ही गोष्ट माहिती आहे की आम्ही जे काम करतो आम्ही जर तिकडेच फोकस केलं ना तर ऑटोमॅटिकली आम्हाला बाकीची कामं किंवा ब्रँड्स किंवा जे काय ते आम्हाला तिथूनच येणार आहे. सो हा फोकस आम्ही सध्या ठेवला आहे की इथेच लक्ष द्यायचं. ब्लॉगिंग असेल किंवा रील्स बनवणं असेल. आता हे ना हा पट्टा घ्या हातात आणि मग बाकीचे सगळे लेन्स तुमच्याकडे ऑटोमॅटिकली येतील. मी आता म्हणजे हा व्लॉगच त्याच्याकरताच बनवलेला. कारण की खूप लोक बोलत होते की तुमची जर्नी सांगा किंवा तुम्ही कुठे भेटलात वगैरे असे खूप किरकोळ प्रश्न होते लोकांचे. तर मला असं वाटलं की वाय नॉट जे आपण शिकलो काय आहे इथपर्यंत ते सांगूया. आम्ही काय आमच्या जर्नी म्हणजे मला तरी नाही वाटत की जर्नी सांगणं इतपत काय आहे. खूप कमी वर्षांचा प्रवास. जर्नी कधी अजून 50 वर्षांनी वगैरे काय असेल तर त्याला बोलतात जर्नी सांगणे. पण हे फॉलोअर्स वाढणं त्यांना क्युरिओसिटी येते ना लोकांना की भाई ती मजा. पण मग मला तेच वाटतं की आम्ही जर्नीपेक्षा जे काय शिकलोय हे आम्ही तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला. आणि प्लस सर्वात महत्वाचं म्हणजे दोघांकडेही काही फॉर्मल ट्रेनिंग नाहीये जे आम्ही करतोय. काहीच नसते. कॉन्टेंट क्रिएशनची शाळा नाही. त्याचं लक्षात ठेवा की तुम्ही जर तुम्हाला असं वाटेल कोण तुम्हाला शिकवेल असं नसतं. तुम लोग किधर से तो सीखो. आता तुम्ही लोक बोलता की तुम्ही आमच्याकडून शिकता खूप चांगली गोष्ट आहे. बट तुम्ही स्वतः पण शिकण्याचा प्रयत्न करा. स्वतःलाच शिकायचा प्रयत्न करा. मग बघा स्वतःचे बेस्ट ते करायचा प्रयत्न करा. कारण आम्ही जसं आधीच मला वाटतं या हफ्त्यातच तो खोची झालेली सिद्धांतच्या कॉन्टेंटची. हो. सो त्याच्यातच मी माझ्या स्टोरीजमध्ये पण बोललेलो की इन्स्पिरेशन आम्ही पण स्वतः इन्स्पायर होऊन खूप कॉन्टेंट बनवतो. बट कॉपी करून भाई नाही चलोगे ज्यादा. बिलकुल नाही चलो. म्हणजे मला मी असा प्रश्न तुला विचार की आता जे कॉन्टेंट क्रिएटर आहेत किंवा
विचार करतायत कॉन्टेंटमध्ये फुल टाइम कॉन्टेंट क्रिएशन. सो या ब्लॉगचं नाव असं आहे की हाऊ वी वेंट इन टू फुल टाइम कॉन्टेंट क्रिएशन. म्हणजे आम्ही फुल टाइम कॉन्टेंट क्रिएशन कसं चालू. तर ज्या कोणाला इच्छा असेल की ज्याला हा फुल टाइम कॉन्टेंट क्रिएशनमध्ये उतरायचं आहे, आता मला मी करतोय साईड बाय साईड करतोय वगैरे, पण उतरायचं, त्याला तुला काय सांगायला आवडेल? पहिली गोष्ट म्हणजे उतरा, तेच सर्वात महत्त्वाचं आहे. अर्धी लोक तर घाबरूनच बसले की कॉमेंट्स, लाईक्स आणि मला जज करतील लोक, आणि मग ते सगळं हे सगळ्या गोष्टी. तर ते आहे पहिली गोष्ट. आणि दुसरं गोष्ट म्हणजे आत्ताच जे मी तुम्हाला बोललो, कारण ते आता खूपच रिलेटेबल आहे की तुम्ही लोकांना बघून इन्स्पायर व्हा. आम्ही पण होतो, बट कॉपी करू नका, बिकॉज कॉपीमुळे नाही होतो. म्हणजे ते मला आता ॲक्च्युली कळायला लागलं की शाळेत टीचर काय बोलायची, कॉपी करून नाही होत काही, स्वतःचा शेवटी एक्सपिरियन्सच कामाला येतो. सो ते आता आम्हाला प्रॉपरली जाणवतं की हां, कारण तुमचं डोकं एकदा जर कॉपीच्या धुंदीत पडलं ना, तर मग तुम्ही तसाच विचार करायला लागता. तुम्हाला ओरिजिनल कधीच नाही. म्हणजे अजूनही नील आणि मी जेव्हा पण आम्ही काय कॉन्टेंट आमच्या डोक्यात येतो, जर तो मला सांगतो किंवा मी त्याला सांगतो, तर आमच्यामध्ये असं होतं, भाई हा झालाय, भाई हा झालाय, भाई हा झालाय. आम्ही डायरेक्ट ती कॅन आउटच करतो आयडिया, ती जवळपास पण नाही करायची. खूप पेशन्स ठेवा पेशन्स ठेवा. खूप पेशन्स लागतो. खूप काही शिकण्यासारखं आहे ह्याच्यात. ज्यांना तुम्हाला असं वाटतं, ज्यांना इन्स्टंट फेम भेटतो, जर तुम्हाला वाटतं आमचा पण इन्स्टंट फेम आहे, किंवा यशराज मुखर्जीचा जर तुम्हाला इन्स्टंट फेम आहे, असं नसतं. त्याच्या आधी खूप सारा एक्सपिरियन्स, खूप सारी मेहनत आहे. जर तुम्ही आमचा कॉन्टेंट आधीचं जाऊन बघाल, आम्ही कशी सुरुवात केलेली आहे आणि मग त्याच्यापासून आम्ही काय शिकलो, म्हणजे शिकत राहणं हे खूप गरजेचं आहे. आणि हल्ला हां, सो शिकत राहणं खूप गरजेचं आहे. आणि मला वाटतं की तुम्हाला स्वतःला असं तुम्ही म्हटले की नाही आता मी शिकलो आणि मला आता सगळं येतं, असं नाही मित्वा. आता तुम्हाला अडॅप्ट व्हायची खूप गरज आहे, कारण खूप गोष्टी चेंज होत राहत आहेत. आता तुम्हाला जसं माहिती आहे, इंस्टाग्रामवर रील्स आले, आता यूट्यूब शॉर्ट्स येत आहे, आता पुढे अजून काय येईल, पुढे परत काय बॅन वगैरे झाला, काय लफडी होतील. पण आम्ही प्रत्येक प्लॅटफॉर्मवर अकॉर्डिंग टू द जसं चेंज होत आहे तसं अडॅप्ट होत गेलो आहे. तसं तुम्हाला अडॅप्ट होणं खूप गरजेचं आहे. लाईव्ह स्ट्रीमिंग पण आम्ही करायचो, ते पण आम्ही अडॅप्ट केलं, ते शिकलो. बेसिकली गोष्टी करत राहणं महत्त्वाचं आहे. तुम्ही एकाच साच्यामध्ये अडकून बसू नका. आणि आणि तयारी ठेवा, पॉझिटिव्ह राहा, तरच तुम्ही कॉन्टेंट चांगला बनवू शकता. उगाच रिवेंज आणि ह्याची रोस्ट आणि ह्या सगळ्या व्हिडिओज म्हणजे बाकीचे करतात लोक, मग काय गरज नाही. बाकीचे करतो म्हणून तुम्ही करायची गरज नाही. तुम्हाला जे वाटतं, जे आवडतं तसं करायचा प्रयत्न करा. आणि मेन म्हणजे तुम्ही रिअल राहून, कुठेही फेक न करता रिअल राहून तुम्ही जसे आहात तसा कॉन्टेंट करायचा प्रयत्न करा. तुम्हाला लोकांना तुम्ही आवडणार आहात. तुमच्या कॉन्टेंटपेक्षा जास्त तुम्ही आवडणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे एकदम जेन्युइन राहा, नॅचरल राहा. उगाच कुठेही फेक हे आणून करायची गरज नाही. म्हणजे जी आम्हाला लोक आता कनेक्टेड आहे ते त्याच रिझनमुळे की जसे आहोत तसे लोकांना कळतं की भाई नाही, एवढा 24 तास कोण ऍक्टिंग नाही करू शकत. सो आम्ही जसे हे किडे करतो तेच आम्ही फक्त थोडं स्ट्रक्चर करून व्हिडिओजमध्ये आणतो, आणि तसेच आम्ही तुमच्यासमोर ऑनेस्ट राहतो, आणि तेच तुम्हाला आवडतं. आणि थँक्यू व्हेरी मच जे या लोकांनी आत्तापर्यंत आम्हाला सपोर्ट केलं आहे, आणि जे आता पुढे करणार आहेत किंवा आता जे करतायत सर्वांना ओला करून सो या दॅट्स इट. कारण आय डोंट बिलीव्ह इन सोलमेट्स, बट तेरी नजरों ने दिल का किया जो असर ये हुआ, अब इनमें ही डूब के हो जाऊं पार, यही है दुआ. आँखों में तेरी अजब सी अदाई है, दिल को बना दे दो बदंग सांसें, तेरी वो हवाएं है. आई ऐसी रात है जो बहुत खुश नसीब है, चाहे जिसे दूर से दुनिया वो मेरे करीब है. कितना भी तुमको जाऊं नी मैं निहारी सखी, अब इनमें ही डूब के हो जाऊं पार, यही है दुआ.